आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी तुषार पवार. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. देशात आतापर्यंत 48,534 रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुमारे 41%. कोविड-19चा मृत्यूदरही 3.2% खाली. राज्यातल्या खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयातल्या 80% खाटांचे दर आता सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे राहणार. कोविड-19मुळे उद्भवलेली स्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपाचं राज्यव्यापी आंदोलन. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात. रेपो दर आता 4%, तर रिव्हर्स रेपो दर 3.35%. आर्थिक वाढीचा दर शून्याच्या खाली राहण्याची शक्यता. आणि ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं निधन. देशात आतापर्यंत 48,534 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्णांचा बरं होण्याचं प्रमाण आता जवळजवळ 41% झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की गेल्या 24 तासात 3,234 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोविड-19चा मृत्यूदर देशात 3.2% खाली आलाय. सध्या सर्वात जास्त फटका बसलेल्या जिल्ह्यावर सरकारचं लक्ष असून राज्य सरकारांदरम्यान समन्वय वाढवण्यावर भर देत आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 27,55,000 चाचण्या झाल्या असून 24 तासात 1,03,829 चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं दिली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK पॉल यांनी सांगितलं की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत 1 कोटी रुग्णांवर उपचार करण्यात आले. देशभरात 14,000 आरोग्य आणि वेलनेस सेंटर्स कार्यान्वित करण्यात आली आहेत असं सांगून ते पुढे म्हणाले की लॉकडाऊनचा निर्णय नेमक्या वेळी घेतल्यानं कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रसाराला पायबंद बसला. लॉकडाऊनच्या सुरुवातीला रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 3.4 दिवस होता. तो आता 13.3 दिवस झाला आहे. लॉकडाऊनमुळे 20 लाख लोकसंख्या कोरोना संसर्गापासून वाचली तर 54,000चा मृत्यू टळला असं भारतीय सांख्यिकी संस्थेच्या पाहणीत आढळून आल्याचं सरकारी प्रवक्त्यांनी आज सांगितलं. राज्यात काल आणखी 2,345 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 64 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातली एकूण रुग्णसंख्या 41,642 इतकी झाली. आतापर्यंत 1,454 जण या आजारानं मरण पावलेत. राज्यात आतापर्यंत 11,726 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत काल 1,382 रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांचा आकडा 25,317 इतका झाला. 41 रुग्ण मरण पावलेत. मुंबईच्या वर्सोवा कोळेवाड्यातले 105 पैकी 85 रुग्ण आज पूर्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या या वसाहतीत आज आनंदाचं वातावरण आहे. रहिवाशांचं सहकार्य आणि 5 फीवर क्लिनिक्समुळे हे शक्य झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी होणार आहे. पुण्यात काल 265 नवे रुग्ण सापडल्यानं एकूण आकडा 4,809 झाला आहे. पुण्यात काल 7 रुग्णांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात काल 267 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या 4,672 झाली आहे. जिल्ह्यात काल 10 कोरोनाबाधित रुग्ण दगावले. यात एका महिला पोलिसाचाही समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 151 झाली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 1,561 रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात काल एकाच दिवशी 50 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 270 झाली आहे. काल तिथे 33 नवे रुग्णही सापडले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 623 झाली. सध्या 327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल जिल्ह्यातल्या 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या 26 झाली आहे. औरंगाबाद इथं 2 कोरोनाबाधित महिलांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 42 झाली. दरम्यान जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 1,212 इतकी झाली आहे. लातूर इथं एका 65 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली. या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल आज मिळाला. हा रुग्ण नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. संबंधित व्यक्ती 8 दिवसांपूर्वी बिदर इथून लातूरच्या लेबर कॉलनीत आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना जिल्ह्यात आज 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे तिथली कोरोनाबाधितांची संख्या आता 51 झाली आहे. जळगाव जिल्ह्यात काल 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 381वर पोहोचले. यापैकी आतापर्यंत 133 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यात काल 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात कालच मुंबईहून आलेल्या आणि रुग्णालयात दाखल केलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 70 तर कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 2 झाली आहे.
आतापर्यंत 38 रुग्णांना ते कोरोनामुक्त झाल्यानं घरी सोडलं, तर सध्या 30 जणांवर उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात आज 8 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 114 झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोद गडकीर यांनी दिली आहे. अमरावतीत आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या मृत्यूंची संख्या आता 14वर पोहोचली. जिल्ह्यात आज 2 नवे कोरोनाबाधित रुग्णही आढळले. दरम्यान काल संध्याकाळपासून आजपर्यंत 11 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ही 76वर पोहोचली. बुलढाण्यात आज आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 36 झाली आहे. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयातल्या 80% खाटांचे दर आता सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे राहणार आहेत. विलगीकरण कक्ष आणि सर्वसाधारण कक्ष दोन्हीला सरकारी दर लागू राहतील. कोविड-19 रुग्णांना आकारण्याच्या शुल्काची त्रिस्तरीय रचना सरकारनं केली आहे. या वर्गीकरणानुसार दररोज 4,000, 7,500 आणि 9,000 रुपये इतकं शुल्क आकारता येईल. याबाबतचे दिशानिर्देश आज जारी केले असून ते येत्या 31 ऑगस्टपर्यंत लागू राहतील. कोविड-19मुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दारुण अपयश आल्याचा आरोप करत प्रदेश भाजपानं आज राज्यव्यापी महाराष्ट्र बचाव आंदोलन छेडलं. कोविड-19मुळे नागरिकांचे प्राण जात असताना हे सरकार पूर्णपणे दिशाहीन, अनुभवशून्य आणि समन्वयहीन ठरलं असून ते विषाणूपेक्षाही घातक असल्याचं ट्विट पक्षानं केलं आहे. मुंबईत पक्षाच्या मुख्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. राज्यात इतरत्रही पक्ष कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करावेत, शेतकरी, बारा बलुतेदार तसंच असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारनं 50,000 कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना केली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारनं कोणत्याही प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत अशी टीका फडणवीस यांनी केली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मदत नाही. कापूस खरेदी फक्त CCI अर्थात भारतीय कापूस परिषदेकडूनच सुरू आहे. राज्य सरकारी यंत्रणा कापूस खरेदी करत नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. कोल्हापूर इथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. कोरोना प्रादुर्भावाच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सर्व यंत्रणांशी समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पोलिसांवरचे हल्ले थांबायला हवेत असंही पाटील म्हणाले. औरंगाबाद इथं खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सरकारनं या आंदोलनाची दखल घेत सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर केलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सावे यांनी दिला. रत्नागिरीत भाजपाच्या जिल्हा कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सरकारनं इथल्या जनतेची फसवणूक केली अशा अर्थाचे फलक त्यांनी झळकावले. नाशिकमध्ये भाजपा मुख्यालयाच्या समोर परस्परांपासून सुरक्षित अंतर राखत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. जालना आणि परभणीतल्या भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेत शासनाच्या निषेधाच्या घोषणा केल्या. टाळेबंदीमुळे औरंगाबाद इथं अडकून पडलेल्या बिहारमधल्या सुमारे 1,600 कामगारांना घेऊन एक विशेष श्रमिक रेल्वे आज सकाळी बिहारमधल्या अररियाकडे रवाना झाली. उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी ही माहिती दिली. उद्या सकाळी आणखी एक रेल्वे गाडी बिहारमधल्या मुझफ्फरपूरकडे रवाना होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19ची महामारी आणि प्रतिबंधासाठीचा लॉकडाऊन याच्या फटक्यातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज व्याजदरात कपात केली. कर्ज परतफेडीची मुदत वाढवायला परवानगी दिली आणि उद्योगांना अधिक पतपुरवठा करण्याची मुभा बँकांना दिली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. बँकेच्या वित्तधोरण समितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. रेपो दरात 4.0% कपात करून तो 4% केला आहे, तर रिव्हर्स रेपो दर 4.5%वरून 3.35% केला आहे. यापूर्वी 27 मार्चला जाहीर झालेल्या आढाव्यात रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात 75 बेसिस अंकाची अर्थात £1 कपात केली होती. सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते पुढचे 3 महिने लांबणीवर टाकायची परवानगी बँकांना दिली आहे. 6 महिन्यात न भरलेले हप्ते एकत्र गोळा करून वेगळ्या कर्जात रूपांतरित करता येतील.
उद्योगांसाठीच्या कर्जाची मर्यादा 25 वरून 30% वाढवली आहे. चालू आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर उणे अर्थात शून्याच्या खाली राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. आयात निर्यातीला चालना देण्यासाठी एक्झिम बँकेला 15,000 कोटी रुपयांचा जादा पतपुरवठा देण्याची घोषणाही दास यांनी केली. पहिल्या 6 महिन्यात चलन फुगवटा वाढता राहण्याची आणि नंतरच्या काळात 4% खाली घसरण्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शेअर बाजारात आज दिवसअखेर 260 अंकांची घसरण झाली आणि तो 30,673 अंकांवर बंद झाला. दिवसभरात निर्देशांकात एकदा 425 अंकांची घसरण झाली होती. प्रामुख्यानं बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांना या घसरणीचा फटका बसला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज 67 अंकांची घसरण झाली आणि तो 9,039 अंकांवर बंद झाला. परकीय चलन बाजारात आज रुपयाही 34 पैशांनी घसरला. विनिमय दर प्रति डॉलर 75 रुपये 95 पैसे राहिला. ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं आज मुंबईत बोरिवली इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉक्टर दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर दादा सामंत यांनी 1997 ते 2011 पर्यंत कामगार आघाडी आणि संलग्न कामगार संघटनांचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. 1981च्या गिरणी संपानंतर ग्वाल्हेर इथल्या गिरणीतली नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्याबरोबर कामगार चळवळीत सक्रिय झाले. कामगार कायद्याविषयी त्यांचा चांगला अभ्यास होता. दादा सामंत यांच्या निधनामुळे कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं प्रवासी विमान आज कराची विमानतळावर उतरण्याअगोदर कोसळलं. हे विमान लाहोरहून कराचीकडे चाललं होतं. या विमानात 8 कर्मचारी आणि 99 प्रवासी असे मिळून 107 जण होते, असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. रेल्वेनं देशातल्या विविध स्थानकांना जोडणाऱ्या 230 गाड्यांचं सर्व वर्गांचं आरक्षण खुलं केलं आहे. ऑनलाईन किंवा रेल्वे आरक्षण केंद्राच्या माध्यमातून हे आरक्षण आता करता येईल. कालपासून 13 लाखांहून अधिक प्रवाशांनी तिकिटांचं आरक्षण केलं. सामायिक सेवा केंद्र, टपाल कार्यालय आरक्षण केंद्र, यात्री तिकीट सुविधा केंद्र आणि IRCTCच्या अधिकृत एजंट्सच्या माध्यमातून आरक्षण सुविधा उपलब्ध आहेत. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय रेल्वेला सुरक्षित अंतराच्या निकषांचं पालन करणं, स्वच्छतेच्या सूचनांचं पालन करायला सांगण्यात आलं आहे. भारतीय टपाल विभागानं 15 देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुन्हा सुरू केली आहे. तसंच यापूर्वी उपलब्ध गंतव्य ठिकाणांसाठी आंतरराष्ट्रीय ट्रॅक पॅकेट सेवाही सुरू केली आहे. या सेवांच्या माध्यमातून टपाल पोहोचवण्याची वेळ आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या परिचालनावर अवलंबून असेल, असं दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. अन्य आंतरराष्ट्रीय पार्सल आणि टपालांसाठी आरक्षणावरची स्थगिती कायम राहील, असं ते म्हणाले. भारतात कोरोनाबाधितांचं प्रमाण 1,08,000 असल्याचा गुजरात समाचार वृत्तपत्राचा दावा सरकारनं फेटाळला आहे. या आकडेवारीत तथ्य नसून ती चुकीची असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे. काल संध्याकाळपर्यंत देशात हे प्रमाण 1,08,3 असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धुळे जिल्ह्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज कुटुंबियांसह घरीच अदा करावी, असं आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. या संदर्भात सत्तार यांनी आज धुळ्यात मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या प्रतिनिधींनीही शासनाच्या नियमांचं पालन करू असं आश्वासन दिलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामातल्या ज्वारी आणि मक्याच्या खरेदीसाठी 13 शासकीय खरेदी केंद्र सुरू करायला प्रशासनानं मान्यता दिली आहे. येत्या 30 जूनपर्यंत ही केंद्र सुरू असतील. खरेदी प्रक्रियेच्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सुरक्षाविषयक नियमांचं पालन करावं अशा सूचनाही प्रशासनानं दिल्यात. या खरेदीचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात आतापर्यंत 48,534 रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुमारे 41%. कोविड-19चा मृत्यू दरही 3.2% खाली. राज्यातल्या खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयातल्या 80% खाटांचे दर आता सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे राहणार. कोविड-19मुळे उद्भवलेली स्थिती हाताळण्यात राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपाचं राज्यव्यापी आंदोलन. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात. रेपो दर आता 4%, तर रिव्हर्स रेपो दर 3.35%. आर्थिक वाढीचा दर शून्याच्या खाली राहण्याची शक्यता. आणि ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं निधन. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR News_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. घरीच रहा, सुरक्षित रहा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार. आणि आता ऐकूया कोरोनाविषयक वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खरीप हंगामाबाबत होत असलेल्या नियोजनाबाबत केलेलं विवेचन. श्रोते हो, कोरोना संकट आणि टाळेबंदीचा प्रभाव राज्यातल्या कृषी क्षेत्रासह इतर सर्वच क्षेत्रावर जाणवला आहे. टाळेबंदीमुळे शेतकऱ्याला कृषी माल विक्री करताना अडचणी आल्या, तर राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालं. अशातच आगामी खरीप हंगामाचं नियोजन करणंही गरजेचं असल्यानं शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभं राहिलं. शेतकऱ्याला खरीप हंगामासाठी मदत व्हावी, तसंच या हंगामाचं योग्य नियोजन करण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना नवं पीक कर्ज देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे आणि अन्य मंत्री उपस्थित होते. ऐकूयात आगामी खरीप हंगामासाठी राज्य सरकारनं कसं नियोजन केलंय याबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून. महाराष्ट्राच्या खरीप हंगामाच्या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक कालच संपन्न झालेली आहे. साधारणतः महाराष्ट्राच्या पातळीवर 1.53 कोटी खातेदार शेतकरी बांधवांची संख्या आहे. खरीप हंगामाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 140 लाख हेक्टर क्षेत्र हे खरीप पिकांच्या खाली येते आणि या सर्व खरीप हंगाम क्षेत्राच्या साठी बियाणांचा जर आपण विचार केला तर साधारणतः 16.16 लाख क्विंटल बियाण्याची एकूण आपल्याला आवश्यकता आहे. विभागाच्या वतीने मग काही शासकीय जे बियाणे कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून, काही खाजगी बियाण्यांच्या माध्यमातून, काही केंद्रीय बियाण्यांच्या माध्यमातून 17.27 लाख क्विंटल बियाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. येणाऱ्या या 4 महिन्यांच्यासाठी आपल्याला साधारणतः 40 लाख मेट्रिक टन खताची आवश्यकता पडणार आहे आणि दर महिन्याच्या आवंटनाप्रमाणे त्याचं पूर्णपणे नियोजन करण्यात आलेले आहे. या संदर्भामध्ये एकंदरीत बियाणे आणि खतांची कुठलीही कमतरता महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना पडणार नाही अशी मी ग्वाही देऊ इच्छितो आणि त्याचं पूर्णपणे नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कालच्या बैठकीमध्ये साधारणतः 2 प्रमुख विषयांवर चर्चा झालेली आहे. सोयाबीन शक्यतो उपलब्ध तर आहेच, परंतु शेतकरी बांधवांच्याकडे पण जे काही घरगुती बियाणं आहे त्याचं उगवण क्षमतेचा प्रयोग करून त्या बियाणाचाही वापर शेतकरी बांधवांनी करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि युरिया खताच्या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या कडून साधारणतः 50,000 टनाचा एक बफर स्टॉक कृषी विभाग उपलब्ध करणार आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही बियाण्याचं आणि कोणत्याही खतांची कमतरता भासणार नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे की महात्मा फुले कर्जमुक्तीच्या माध्यमातून साधारणतः 30 लाखाच्या पेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि 19 लाखांच्या शेतकरी बांधवांना साधारणतः 12,000 कोटी रुपये त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत. उर्वरित जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याची प्रक्रिया मला वाटतं की हे कोरोनाचं संकट संपलं की तो निधी त्या ठिकाणी वर्ग होणार आहे. परंतु मीनवाईल या संपूर्ण कालावधीमध्ये या सर्व शेतकरी बांधवांना जे आता 11 लाख शेतकरी बांधव राहिलेले आहेत तर त्यांनाही कर्जमाफ होणारच आहे असं गृहीत धरून त्या शेतकरी बांधवांनाही पीक कर्ज देण्याची व्यवस्था करावी असं शासन निर्णय ह्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी निर्गमित होईल आणि सर्व बँकांनी या शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विस्तारित होणार आहे. कालच्या बैठकीमध्ये आदरणीय
उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेवरून 50,000 युरिया बफर स्टॉक करायचा आहे, तर त्याला त्यांनी मान्यता दिली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विभागाला सूचित करीत असताना सर्व चर्चेचा सारांश त्यांनी येणारं हे वर्ष कृषी बांधवांना शुभेच्छा देत असताना, शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत असताना त्या ठिकाणी कमीत कमी खर्चाची लागत शेतीचं पीक घेत असताना कशी होईल या दृष्टिकोनातून विभागाने नियोजन करावं. सर्व शास्त्रज्ञांनी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता देशाची, राज्याची, जगाची दिशा बदलते आहे. त्या पद्धतीने पिकांमध्ये पण कोणता बदल त्या ठिकाणी करता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि शेतकरी बांधवांची प्रगती कशी साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करावं. अशा पद्धतीच्या सूचना, मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये त्या दृष्टिकोनातून कृषी विभाग मार्गक्रमण करणार आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स आणि घराच्या बाहेर न जाणं ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ई प्रणालीचा वापर करून संवाद साधून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कालपर्यंत साधारणतः 5 लाखांच्या पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या पर्यंत कृषी विभाग, आपले कृषी विद्यापीठे यांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. श्रोते हो, आगामी खरीप हंगामासाठी नियोजन करत असताना शेतकऱ्यांचा कापूस आणि इतर कृषीमाल खरेदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मका, तूर, हरभरा, ज्वारी खरेदी वाढवण्याबरोबर शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलं. यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केल्यामुळे शेतकरीही खतं बियाणं खरेदी करून चांगलं उत्पन्न काढण्यासाठी तयारीला लागला आहे. ऐकूयात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कसं नियोजन करावं, तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती पिकं घ्यावीत याविषयी राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि कृषी क्षेत्राचे अभ्यासक डॉक्टर सुधीर कुमार गोयल यांनी केलेलं मार्गदर्शन. शेतकऱ्यांच्या कुठलाही नवीन हंगाम घेताना नेहमी असा एक प्रश्न पडतो आहे की तो खरीप असो की रब्बी असो, त्या हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, औषधे, मशिनरी, लेबर याच्याकरिता जो निधी आहे ते कसे उभा करायचा आणि तो निधी जर असला तर तो हंगाम आपल्याकडे सोयीस्कररित्या त्यांना पुढे घेऊन जाता येते. कोविडच्या पार्श्वभूमीवर मागचा जो रब्बी हंगाम गेलेला आहे त्या रब्बी हंगामामध्ये अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत की मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची विक्री वेळेवर होऊ शकली नाही. प्रक्रिया उद्योग बंद पडले होते. आपल्याकडे निर्यातीमध्ये अनेक निर्बंध आले. त्याच्याबरोबर आपल्याकडे जो ऑर्गनाइज्ड रिटेलर आहे त्यांचे कामामध्ये देखील व्यत्यय आलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात असलेला जो निधी आहे तो निधी पुरेशा प्रमाणात आहे किंवा नाही याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. केंद्र शासनाने जरी 31 मे पर्यंत पुढच्या खरीप हंगामाकरिता किंवा रब्बी करिता जो घेतलेला जो कर्ज आहे त्याला परतफेडीला मुदतवाढ दिली असली तरी नवीन कर्ज घेण्यामध्ये शेतकऱ्यांच्या समोर फार मोठी अडचण येणार आहे आणि ह्या अडचणीला समोर जाताना नवीन हंगामाकडे त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. कोविडची जो विपत्ती आहे ते अत्यंत मोठी विपत्ती आहे आणि नैसर्गिक विपत्तीपेक्षाही फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा पुनर्गठन झाल्याशिवाय त्यांना पुढच्या सीझन मध्ये खरीपसाठी जो काही निष्ठा लागणार आहे ते त्यांना उपलब्ध करून घेता येते का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरा जो भाग आहे बी बियाणे, खते, औषधे करिता जो व्यत्यय मध्ये पडलेला होता, राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जरी शेतीचे कामं करिता कुठलीही बंधन नाही असं सांगितलं असला तरी अजूनही बरेच प्रमाणात बी बियाणे, खते आणि औषधे त्याचे जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये अजून अडचण आहे. अर्थात आपल्याकडे पाऊस पडण्यामध्ये काही दिवस आहे तोपर्यंत याच्या संबंधी असलेले जे व्यत्यय आहे ते सगळे दूर केले जातील आणि प्रामुख्याने बी बियाणे आणि त्याच्यानंतरचे खते आणि औषध वेळेवर मिळतील अशी प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाही. मागच्या जो हंगाम होता त्या हंगामामध्ये असलेला जो काही उत्पन्न आहे तो उत्पन्न
जरी आपल्याकडे निघालेला असला तरी त्याची पूर्णपणे विक्री झालेली अजून नाहीये. कापसाच्या बाबतीत अनेक बातम्या येतात आणि बाकी पिकांचे करिता देखील जो एक किंमत आहे माल तारण योजना, जर ती तारण योजना मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली तर जो काही माल तारण ठेवला जाणार आहे त्याच्या एवजमध्ये बँकाकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी चांगल्या प्रकारचे लिक्विडिटी मिळणार आहे आणि यासाठी देखील विचार होण्याची गरज आहे. पुढच्या कालावधीमध्ये पावसाच्या बाबतीत जरी IMD ने सांगितलं की नॉर्मल पाऊस पडणार आहे तरी जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जास्त. आतापर्यंत अनुभव आहे की 15 ते 20% आणि काही वेळा त्याच्यापेक्षाही जास्त टक्के क्षेत्रावर आपल्याकडे चांगला पाऊस सुरुवातीला पडत नाही आणि ज्याच्यामुळे शेती हंगामावर परिणाम होतो त्याची देखील पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आणि जो माल निघणार आहे त्या मालाची विक्री योग्य प्रमाणे, जर तोपर्यंत कोविडच्या कारणामुळे अनेक निर्बंध राहिले ते होईल आणि कशा पद्धतीने होईल त्याचेही पूर्व नियोजन करणे आवश्यक राहील. श्रोते हो, कृषी क्षेत्र हे आपल्या राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं क्षेत्र आहे. आजही मोठी लोकसंख्या आणि रोजगार या क्षेत्रावर अवलंबून आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं खरीप हंगामासाठी नियोजन केलं आहे. अशा वेळेला शेतकऱ्यांनीही कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी कृषी उद्योजक आणि कृषी क्षेत्राचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी काही सूचना केल्या. ऐकूया. कोरोना सारख्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपलं सरकार खरीप हंगामाचं नियोजन करतंय आणि यंदाचा खरीप हंगाम हा आपल्या दृष्टीने तसा अनयुज्युअल आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी आपल्याला शेतकरी असो, सरकार असो, सगळ्या घटकांना थोड्या वेगळ्या अशा पूर्वतयारीनिशी जायला लागणार आहे हे दिसतंय. त्यातलं प्रमुख जे आव्हान असणार आहे आपल्या पुढे आणि अपेक्षा पण अशी असणार आहे की खास करून आता आपल्याकडे जो रबीतला जो शेतमाल आपण हार्वेस्ट करून ठेवलेला आहे तर तो उदाहरणार्थ कांदा, आता कांदा विक्रीसाठी बाजार समितीपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून व्यवस्था उभी राहणं हे गरजेचं आहे. त्याचं कारण कांदे विकल्यानंतरच बी बियाण्यासाठी, खतांसाठी शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध होणार आहे. बऱ्याचशाच गावांमध्ये पीक कर्जाची उपलब्धता जी आहे तर ती आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत की आपल्याकडे 80% एकूण कर्ज जे काही उपलब्ध होते खरीपातलं त्यातलं 20% फक्त त्याची अंमलबजावणी होते. रबीतलं धान्य मका असेल, सोयाबीन असेल, चणा असेल यांच्या विक्रीसाठी एक व्यवस्था चांगली उभी राहणं आणि आधारभावाने जी काही धान्य खरेदी सुरू आहे आता सरकारची तर त्या धान्य खरेदीचे जे चुकारे आहेत किंवा परतावा पेमेंट आहेत त्याच्यात तूर असो, चणा असो तर ते वेळेवर मिळणं हे अपेक्षित आहे आणि ती लिक्विडिटी किंवा ते जे पैसे येतील त्यानेच ही ग्रामीण अर्थव्यवस्था त्या काळात सुरू राहणार आहे. बियाणे टंचाईची वेळ आता, पूर्वनियोजनाची वेळ आता निघून गेलेली आहे. परंतु आहे त्या स्थितीत काही जर कंपन्या नफेखोरी करत असतील बियाण्यामध्ये प्राप्त परिस्थितीचा अंदाज घेत तर त्यांच्यावर कंप्लायन्स किंवा त्यांच्यावर काहीतरी लक्ष असलं पाहिजे. मागच्या वर्षी मक्याचा खूप महाग पद्धतीने बियाणं विकले गेलेलं होतं. तशा पद्धतीने निविष्ठांविषयी एकूणच थोडी काळजी घेण्याची गरज आहे की शेतकऱ्याला रेटमध्ये मिळाव्यात. आता सरकारकडनं निविष्ठांची पुरवठा आणि धान्य मालासाठी सुविधा सोयी विक्रीसाठी रबीतल्या या दोन प्रमुख जर गोष्टी जर सोडल्या तर बाकी शेतकऱ्याच्या अखत्यारीत येतात. म्हणजे पीक संरक्षण असेल, पीक नियोजन असेल तर ही शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावीच. परंतु संभाव्य पुरवठा वाढ टाळण्यासाठी म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे 60-50% कमी झालेली मागणी बाजारपेठेतली तर ती कमी झालेली मागणी लक्षात घेत त्या प्रमाणातच संतुलित पद्धतीने उत्पादनाचं नियोजन हे करायला पाहिजे. विशिष्ट पिकाकडेच खूप जास्त ओढा न घेता संतुलित पीक नियोजन पाहिजे. मकाही केला पाहिजे, सोयाबीनही केले पाहिजे, दोन्ही पिकांचं संतुलन ठेवलं पाहिजे. काही पिकांमध्ये ज्यांच्यात ग्लोबल तेजी मंदीचे सिक्वेन्स आहेत खास करून कॉटन सारखा तर त्या संदर्भात गव्हर्नमेंटने पण काहीतरी ऍडवायझरी जारी करून किती प्रमाणात पीक घ्यावं या संदर्भात तातडीने काहीतरी गाईडलाईन्स जाणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आता कांद्याचं इतकं उत्पादन झालंय आपल्याकडे तर खरीपात कांदा जर अवॉइड केला तर पुढे जी काही संभाव्य पुरवठा वाढ होणार आहे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ती टळून उरलेल्या ज्या कांदा चाळींमधला माल डिसेंबर पर्यंत आपण यूज करू शकू. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच पिकाची काळजी घेण्याबरोबरच बाजाराच्या मागणीनुसार आणि आता ज्या पद्धतीचा बाजारात कल आहे त्या पद्धतीने भाजीपाला असो किंवा अन्नधान्य असो याच्या उत्पादनाचं संतुलित पद्धतीचं नियोजन हे करणं अपेक्षित आहे फार्मर्स कडून. आणि सरकार असो वा शेतकरी आपण सगळ्या एकाच प्रक्रियेचे शेवटी एक भाग आहोत तर त्या पार्श्वभूमीवर एकमेकांमध्ये संतुलन संवाद साधण्यासाठी विविध माध्यमांचा अशा संकटामध्ये मला असं वाटतं की प्रभावी पद्धतीने उपयोग हा झाला पाहिजे.
श्रोते हो, राज्यातल्या शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करावं. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बी बियाणं, खतं, कीटकनाशकं पुरवली जातील अशी हमी सरकारनं घेतली आहे. शेतकऱ्याला कर्जाच्या रूपानं आर्थिक दिलासा देण्याबरोबरच शेतकऱ्याचा उत्साह, मनोबल टिकून राहावं यासाठी बळीराजाच्या पाठी सरकारनं सतत उभं राहणंही तितकंच आवश्यक आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रितेश जाधव आणि शैलेश पवार, निवेदन सुषमा काणे.